हे बघ चिमणे, तुझ्या वडिलांनी हल्ला केलाय, तो काय माझ्याकडून सुटणार नाही, पकडला जाणार असतो, पण त्याला पकडण्यासाठी मला तुझी मदत लागेल. अलर्ट राहायचं. कुठलीही हालचाल, काही व्यक्ती संशयास्पद वाटली मला कळवायचं, यांना सांगायचं. तू जीव आहेस माझा, तुला काही होऊ देणार नाही. आर्या जाताना रडत का गेली असेल? असं का बघत होती माझ्याकडे? खाजगीत जाऊन विचारलं पाहिजे. हो, कुठं हरवलाय? आर्या ताईंच्या विचारात हरवलात का काय? अहो, बघितलं ना गावात काय घडतंय. सगळं विचित्र घडायला लागलंय. आर्या मॅडमवर कोणी हल्ला केला ते अजून नाही कळलं. बरं, त्यांचा भाऊ पोलीस आहे तरी त्यांच्या बाबतीत असं काही घडतंय, वाईट वाटतं हो. बरं, आर्या मॅडमचं नाही, मला तुमची जास्त काळजी वाटायला लागली. माझी? हां. का? अहो, बघितलं ना आर्या मॅडमच्या बाबतीत काय झालंय ते तुमच्या बाबतीत झालं तर श्यामल वहिनींच्या बाबतीत काय झालंय बघा की. तुम्हाला काय झालं तर मी नाही जगू शकत हो तुमच्याशिवाय. हो, किती काळजी करताय माझी. नका एवढी काळजी करू. माझ्या बाबतीत तुम्हाला जसं वाटतंय तसं काय नाही होणार. आणि मला नाही वाटत तुम्ही असताना मला कोणी हात लावल. तुम्ही आहे की माझं रक्षण करायला. कराल ना रक्षण माझं? आयुष्यभर सोबत राहाल ना माझ्या? कायम तुमच्या सोबत असेल नाही, काय काळजी करू नका. मी निघू दुकानावर, काळजी घ्या. तुम्ही माझं रक्षण करा नाहीतर नका करू, पण मी जगातल्या प्रत्येक बाईपासून तुमचं रक्षण करणार. तुमच्याजवळ कुणालाच येऊ नाही देणार. माझं ठरलंय. आत्ता पण तुमच्या मनात कुणाची काळजी चालू आहे मला चांगलं माहिती आहे, पण थोड्याच दिवसात तुमची काळजी आणि तुम्ही जिची काळजी करताय ती कायमची संपून जाईल. लालीचा शब्द आहे.